एक प्रश्न विचारतो, 3 तासांची परीक्षा फक्त 1 तासात पास करता येईल का? ऐकायला तर अशक्य वाटतंय नाही का? पण आज आपण एका अशाच अविश्वसनीय कहाणीबद्दल बोलणार आहोत. एकाग्रता आणि दृढ निश्चयाची ही गोष्ट. तर मुंबईत एक खूप महत्वाची सरकारी परीक्षा होती आणि तिथेच ही घटना घडली. एका निर्णयावर अक्षरशः सगळं आयुष्य अवलंबून होतं. विचार करा, 3 तासांची परीक्षा आणि ती फक्त 1 तासात पास करायची. कसं शक्य आहे? बरं, हे सगळं कसं घडलं हे जाणून घ्यायच्या आधी हे कोणासोबत घडलं हे समजून घेऊया. ही गोष्ट आहे एका तरुणाची. एका लहानशा खेड्यातून आलेला, नुकताच ग्रॅज्युएट झालेला आणि त्याला असिस्टंट सेक्शन ऑफिसरची म्हणजे एक मोठी सरकारी नोकरी लागली होती. पण नोकरी मुंबईत होती आणि स्वप्नांच्या या शहरात येणं म्हणजे आव्हानं तर असणारच. परवडणारं घर शोधायचं, एकाच खोलीत 4-5 जणांसोबत राहायचं, रोज मंत्रालयात जाण्यासाठी तो लांबचा, गर्दीचा प्रवास, सगळं काही त्याच्या गावाकडच्या शांत आयुष्याचं एकदम उलटं होतं. आणि या सगळ्या धावपळीत, या संघर्षात त्याला एकच गोष्ट ताकद देत होती, एक अशी भावना ज्याला म्हणतात ओढ. आपल्या घराची, आपल्या मातीची, आपल्या माणसांची ओढ. म्हणून तो काय करायचा, दर 15 दिवसांनी न चुकता घरी जायचा. तिथली माणसं, ती माती, ती हवा, सगळं काही त्याला मुंबईतल्या धावपळीसाठी एक नवी ऊर्जा द्यायचं. अक्षरशः कॅलेंडरवर फुली मारून तो दिवस मोजायचा की कधी एकदाचा गावी जातोय. आणि मग एक दिवस एका महत्वाच्या परीक्षेची घोषणा झाली. ट्रेनिंगनंतरची ही फायनल परीक्षा होती आणि इथूनच एका अशा नाट्यमय घटनाक्रमाला सुरुवात झाली ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. सुरुवातीला तर सगळं ठीक होतं. जे परीक्षेचं वेळापत्रक आलं ते अगदी परफेक्ट होतं. 2, 3 आणि 4 सप्टेंबरला पेपर, मग 5, 6, 7ला सुट्टी आणि मग 8 तारखेला शेवटचा पेपर. म्हणजे काय, मध्ये मस्त लाँग वीकेंड, घरी जायला मिळणार. त्याने आणि त्याच्यासारख्या अनेकांनी तिकीट वगैरे सगळं बुक करून ठेवलं होतं. पण अचानक एक नोटीस आली, सुट्टीचं वेळापत्रक बदललं होतं आणि जो शेवटचा 3 तासांचा पेपर होता तो थेट दुसऱ्याच दिवशी ठेवण्यात आला होता. म्हणजे वीकेंड गेला, घरी जाण्याच्या सगळ्या प्लॅन्सवर पाणी फेरलं गेलं. आता आपण थेट त्या परीक्षेच्या दिवसावर येऊया, कारण खरं नाट्य तर इथेच घडलं. असं काहीतरी ज्यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही. ही गोष्ट ज्यांनी सांगितलीये ते स्वतः त्या दिवशी परीक्षेवर सुपरवायझर होते. तर त्यांच्या वर्गात काय झालं, परीक्षा होती 12 वाजता आणि 1 वाजता म्हणजे तब्बल 1 तास उशिरा एक मुलगा आला. म्हणाला, सर लोकल लेट झाली. त्यांनीही ठीक आहे म्हणून त्याला परीक्षेला बसू दिलं. पण खरी गंमत तर पुढे होती. तो मुलगा बसला आणि बरोबर 1 तासाने म्हणजे 2 वाजता तो उठून उभा राहिला. आपली उत्तरपत्रिका सुपरवायझरच्या हातात दिली आणि काय म्हणाला माहितीये, सर मला गावी जायचंय, मी जाऊ का? परीक्षा संपायला अजून 1 तास बाकी होता. आता हे ऐकून सुपरवायझर आणि बाकीचे सगळे विद्यार्थी सगळेच अवाक झालेत. आजूबाजूला कुजबूज सुरू झाली की अरे याने काय लिहिलं असणार 1 तासात, हा तर नक्की नापास होणार. सगळ्यांना वाटलं की याने आपली एवढी मोठी संधी वाया घालवली. पण खरंच त्याने संधी वाया घालवली होती का? त्या सुपरवायझरने जेव्हा त्याची उत्तरपत्रिका पाहिली तेव्हा ते चक्क झाले. असं काय होतं त्या पेपरमध्ये? बघा, झालं असं होतं की पेपरमध्ये एक 25 मार्कांचा मोठा पण खूप किचकट प्रश्न होता. एक प्रकारचा ट्रॅप. बहुतेक विद्यार्थी तोच प्रश्न सोडवण्यात अडकले होते. 1.5 तास त्यातच घालवला. पण या मुलाने काय केलं? त्याने तो 25 मार्कांचा प्रश्न पूर्णपणे सोडून दिला आणि उरलेल्या वेळेत जे 15-15 मार्कांचे 5 प्रश्न त्याला उत्तम येत होते तेच सोडवले. त्याचं ध्येय अगदी स्पष्ट होतं. त्याला परीक्षा पास करण्यासाठी फक्त 50 मार्कांची गरज होती. त्याला पहिला नंबर वगैरे मिळवायचाच नव्हता. त्याला फक्त आणि फक्त घरी जायचं होतं. आणि त्याचा हा निर्णय इतका अचूक ठरला की त्याने जे 75 मार्कांचं लिहिलं होतं ते इतकं परफेक्ट आणि नेटकं होतं की सुपरवायझरच्या मते त्याला आरामात 65 मार्क मिळणार होते. म्हणजे तो सहज पास होणार होता. आणि दुसरीकडे बाकीचे विद्यार्थी अजूनही तो 25 मार्कांचा एकच प्रश्न सोडवत बसले होते. तर मग मुद्दा हा आहे की हे सगळं घडलं कसं? जिथे बाकीचे सगळे गोंधळले तिथे हा मुलगा इतका शांत आणि यशस्वी कसा झाला? कारण सुपरवायझरने जे पाहिलं ते फक्त स्मार्ट वर्क नव्हतं. ते होतं प्रचंड दबावाखाली योग्य निर्णय घेण्याची क्षमता, अचूक टाईम मॅनेजमेंट, स्वतःच्या तयारीवर असलेला पूर्ण विश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सोडायचं हे कळण्याचं शहाणपण.
त्याची सगळ्यात मोठी ताकद फक्त त्याचा अभ्यास नव्हता, तर ती होती त्याच्या घराची, त्याच्या गावाची ओढ. ह्याच ओढीने त्याला इतक्या गोंधळातही ती मानसिक स्पष्टता दिली, ज्यामुळे त्याने एका अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीला एका मोठ्या यशात बदलून टाकलं. ही गोष्ट ऐकल्यावर एक विचार मनात येतो की प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती तरी ओढ असते का, जी अशा गोंधळाच्या क्षणी आपल्याला योग्य मार्ग दाखवते, शक्ती देते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?